सगळे बसून घ्या बरं का, उभे राहू नका कोणीच. फोटो बिटो काही काढू नका, नंतर सगळं काढा. सगळ्यांनी आता फक्त कीर्तन श्रवण करा. सगळ्यांनी बसून घ्या. ज्यांना उभं राहायचं त्यांनी टाळ घेऊन इकडे कीर्तनात या. हॅलो हॅलो, ट्रबल आणि गेन द्या माईकला, बेस कमी करा थोडा. हॅलो हॅलो. राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण
लोचनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर पाप रखुमा कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय
देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही साधन निर्धारी आन नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठोबा रखुमाई 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 आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका
नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टीळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टीळा नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांच्या हृदयी कळवळा वैष्णवांच्या हृदयी कळवळा हृदयी कळवळा वैष्णवांच्या 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 हृदयी कळवळा गम बदनी पद मप गम ध परे सम गप मप मपदनी दब मपदनी जानी दब मपदनी दब मपद मप गम रे सानी सारे नि सम गप पम गरे गम धनी जानी दब मद पम गरे सानी सम हृदयी कळवळा वैष्णवा वैष्णवांच्या वैष्णवांच्या हृदयी कळवळा वैष्णवा कळवळा हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय गळबळा वैष्णवांच्या
हृदयी कळबळा वैष्णवांच्या हृदयी कळबळा वैष्णवांच्या हृदयी कळबळा हृदयी कळबळा हृदयी कळबळा वैष्णवांच्या तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा गोपी चंदन टिळा विठ्ठल 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 पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री नारायण देव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल विठ्ठल महाराज की जय श्री कल्याण स्वामी महाराज की जय महादेव की जय हनुमान की जय कृष्ण भगवान की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय भारत माता की जय हर 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 महादेव विठ्ठल 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 आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परमा पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल 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 पांडुरंग कारू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन
मन मन पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया साग गग साम मम मद दद निद पम गरे सा साग गग साम मम मद दद निद पम गरे सा निज धनी धनी पद पद मप गम गम रे गरे ग पम गरे सा निज निज धनी धनी पद पद मप गम गम रे गरे ग पम गरे सा दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम मना दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासा तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरणो रघुवर विमल जस जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहो कलेस विकार जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विठ्ठल 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 आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तोत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत शांतीचे सागर पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज नाथ महाराजांचा चारचरणाचा अतिशय सुंदर आणि माणूस म्हणून आपण जन्माला आलो मानवी जीवनाच्या आवडी पूर्ण करत असताना त्या आवडी आपल्या मनाप्रमाणे पूर्ण व्हाव्यात याच्याकरता देवाला काय आवडतं त्याचा ध्यास उभं आयुष्य आपण धरला पाहिजे मग देवाला काय आवडतं हा प्रश्न जर मनामध्ये असेल तर त्याच गोष्टीचं चिंतन करणारा अभंग की ईश्वराची आवड पूर्ण करत असताना आपली आवड पूर्ण होते पण त्याच्यासाठी देवाची आवड किती महत्त्वाची आहे ती समजून घेणं किती गरजेचं आहे आणि ती नेमकी आवड काय आहे तर या महत्त्वाच्या गोष्टीचं चिंतन करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याकडे
श्रद्धा सबुरी रेल्वे प्रवासी भजन मंडळ नाला सोपारा विरार. तर या मंडळानं 25 वर्षापासनं ही नामचिंतनाची, नामसाधनेची, भजनाची उपासना करत आहेत. 25 वर्ष झाले. त्याचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे, 25वं वर्ष आहे. त्या सुंदर अशा त्यांच्या उपक्रमाचा हा वर्धापन सोहळा आहे. आणि या रौप्य महोत्सव्या वर्षामध्ये आपण सर्व आयोजकांनी, भजनी मंडळांनी आपण मला संपर्क केला आणि आपल्या सगळ्यांच्या मध्ये मला कीर्तन करण्याचा सुयोग प्राप्त झाला. खरं तर आपल्या सगळ्यांच्या वतीनं श्रीमान हरिभक्त पारायण अरविंद महाराज मोरे, आमच्या अरविंद दादांनी मला फोनवरती संपर्क केला. ही सेवा मी घ्यावी याच्यासाठी आमचे चंद्रकांत महाराज पांचाळ, ज्यांना चंदू नाना म्हणतात, नानांचाही खूप आग्रह होता की दीदी ही सेवा घ्या. खरं तर चंदू नानांचंही आज येणं होतं, पण अचानक नवीन जास्तीची कामं लागल्या कारणानं त्यांना येता नाही आलं. तर ही सेवा मी घ्यावी याच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. आमच्या अरविंद महाराज मोरेंच्या प्रयत्नाला यश आलं आणि आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो. खरं तर इथे आल्यावर मला प्रचंड आनंद झाला. का आमच्या राहुल दादाची मला कितीतरी वर्षांनी भेट झाली, म्हणून खरं तर आमच्या राहुल दादासाठी एवढा जोरात टाळी वाजवाना. बाप रे बाप, काय सुंदर गायलंय, किती सुंदर जागा घेतल्या, प्रत्येक स्वराला किती सुंदर न्याय दिलाय तुम्ही. खरं तर आज तुम्ही परीक्षक होतात इथे आणि मला तुमचं ऐकायला खूप दिवसांना मिळालं. खरं मोबाईलवरती तर आपण रोज ऐकतो राहुल दादांना, पण प्रत्यक्षात ऐकण्यात जे समाधान असतं, मोबाईलवरती पण खूप छान छान पदार्थ असतात, रेसिपी असते, त्याच्यावर पण त्यानं काही पोट भरत नाही. पण प्रत्यक्षात जे कानांची तृप्ती जी म्हणतो आपण, सुंदर सुंदर. आमच्या राहुल दादांच्या बद्दल तर किती बोलू मी, माझ्याकडे शब्द कमी आहेत. आमच्या या भावाचा आम्हाला खूप गर्व आहे, आम्हाला खूप स्वाभिमान आहे. राहुल दादा या महाराष्ट्राचे मान सन्मान सगळं काही म्हटलं तरी काय हरकत नाही. आणि मला माहिती आहे किती कठीण प्रवासातून आज त्यांना हे जे संप्रदायामध्ये किंवा गायकीच्या क्षेत्रामध्ये किंवा अध्यात्मामध्ये जे यश प्राप्त झालेलं आहे, या यशाच्या पाठीमागे खूप त्यांचे परिश्रम, आईवडिलांचा आशीर्वाद, ज्ञानोबारायांची कृपा आणि त्यांच्या स्वभावातला सरळपणा, तो सरळपणा थेट इथपर्यंत घेऊन आलाय. म्हणजे मुंबई गाठली काही नवल नाहीये, पूर्ण भारत देशामध्ये या स्वराचं कौतुक होतंय. एवढा सुंदर आवाज, एवढी सुंदर गायकी. आमच्या राहुल दादांसाठी पुन्हा एकदा टाळी. तर मला राहुल दादांची इथे भेट झाली, म्हणून खरं तर सर्व आयोजकांचे मी तुमचे धन्यवाद व्यक्त करते. आणि खूप चांगलं आपण नियोजन केलं. जवळजवळ 150-200च्या जवळपास भजनी मंडळ आहे. एका मंडळामध्ये 200+ लोक आहेत, भजनी वारकरी आहेत. एवढं मोठं हे प्रस्थ आहे. आणि विशेष कौतुकाची गोष्ट आहे की रेल्वेच्या प्रवासाला लागल्यानंतर टाइम सुद्धा लिहिलाय पहा. याच्यातच होतं का टाइम? तो 9:56 तिथपासून प्रवास होणार. मग रेल्वेमध्ये जो काही 1-1.5 तास जाणार आहे, तर त्या 1.5 तासाच्या वेळेमध्ये मोबाईलही नको पाहायला, कोणाचं तोंडही नको पाहायला आणि कुणाचं काही ऐकायला सुद्धा नको. उलट आमचं ऐका, कारण आमचं ऐकल्यानंतर तुमचं भलं होईल आणि आम्ही जी नामसाधना करू त्यात आमचं तर कल्याण होईल, पण अनेकांचं कोटी कल्याण होईल. हा सुंदर उद्देश. खरं तर या तुमच्या सगळ्या साधनेला मी स्वतः वंदन करते. नामसाधनेसमोर कोणीही श्रेष्ठ नाहीये. सर्वात श्रेष्ठ नामसाधना आहे आणि सगळ्यात मोठा नामधारक आहे. तर ती नामसाधना खरं तर सांगते मी तुम्हाला, मुंबईकरांचं जीवन एवढं धावपळीचं आहे, एवढं धकाधकीचं आहे, किती वेग आहे, जेवायला वेळ नाही, आरामाला वेळ नाही, एवढी व्यस्तता आहे. पण एवढ्या व्यस्ततेमधून साधना कशी करावी हे तुमच्याकडनं आम्ही सुद्धा शिकावं. तुमच्या या नामसाधनेला माझं वंदन आहे. आणि किती लोकांचं आपण इथे संघटन केलं. 200च्या जवळ भजनी मंडळ आणि त्या एका भजनी मंडळामध्ये मी बोलते 200+, पण त्याही पेक्षा अधिक लोक एका भजनी मंडळामध्ये आहे. म्हणजे हा परिवार खूप मोठा आहे. बेरीज तर खरं मी करायला पाहिजे होती, कारण 1 घंटा अगोदर मला हे सगळं नियोजन सांगितलंय, पण लक्षात नाही राहिलं. तर एवढा सगळा आपला परिवार, एक भजन परिवार तयार झालेला आहे.
या परिवाराचं नाव आहे श्रद्धा सबुरी रेल्वे प्रवासी भजन मंडळ. आणि विशेष तुमच्या जीवनातली पुण्याईची गोष्ट सांगते. ही साधना तुम्ही काल नाही चालू केली, ही साधना तुम्ही 1 महिन्यापूर्वी नाही चालू केलेली, ही साधना 1 वर्षापूर्वी नाही. पुण्यवान आहात तुम्ही. 25 वर्षापासनं निर्विघ्नपणे ही साधना तुम्ही चालू केली आणि तुमच्या या साधनेला आज 25 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे भगवान परमात्माचा विशेष यादीमध्ये आपल्या सगळ्यांचं नाव तर जमा आहेच आहे, पण सुंदर असा साधनेचा पर्वत आपल्या सगळ्यांचा तयार झालाय. हां, या गोष्टीचा गर्व तुम्हाला अजिबात नाही आहे. उलट देवा 25 वर्ष तू आमच्याकडनं सेवा करून घेतली, अजूनही याच्या पुढे तू सेवा करून घे, कारण हे सगळं तुझ्या कृपेनं झालेलं आहे. या निर्मळ भावनेनं आपण सगळेजण ही साधना करत आहात. तर या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये मला सुद्धा येण्याचा योग आला. खरं तर आम्हालाही वाटतंय की 20 वर्षापासून आम्ही कीर्तन करतोय, आज आमचं सुद्धा कीर्तन सेवा सफल झाल्यासारखं आम्हाला सुद्धा वाटतंय की किती सुंदर विशेष आयोजनावरती आम्हाला कीर्तन करण्याचा सुयोग प्राप्त झाला. आजच्या या कीर्तनासाठी आमचे राहुल दादा आम्हाला गाण्याची साथ देत आहेत. हरिभक्त परायण महाराज, सदानंद महाराज गायकवाड, खूप गोड गाता आपण सुद्धा. आमच्या सदानंद बाबांसाठी सुद्धा जोरात टाळी वाजवा एकदा. मृदंगाची फार गोड अशी साथ देणारे हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज आणि संदीप बाबा. बहुतेक संदीप बाबांना याच्या अगोदर कुठे पाहिलंय काय काय आता कन्फ्यूज होतं थोडं मला. तर या माझ्या दोन्ही दादांसाठी एकदा जोरात टाळी. बाकी सर्व वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सगळ्यांना सादर वंदन. माझ्या विद्यार्थिनी आहेत, योगिनी आहे, किशोरी आहे, वैभवी आहे. तर ही गोड लेकरं गाण्याचा अभ्यास करताय सध्या. आता कुठे 1-2 वर्ष झाले राहुल दादा यांना. तर खूप चांगल्या गाण्याचा प्रयत्न करतायत. खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे. साऊंडवाल्यासाठी टाळी तर झालीच पाहिजे. आणि या कार्यक्रमाचं शूटिंग मोबाईल कॅमेरा या माध्यमातून आहे, यांचंही मनापासून कौतुक. बाकी सर्व आयोजक नियोजक मंडळी, खरं तर सगळ्यांची नावं मला घेणं शक्य नाही आहे. आपल्या सगळ्यांना सादरवंदन. संस्थापक, अध्यक्ष, सचिव, खजिनदार, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, सहसचिव, सहखजिनदार, ही सगळी मंडळी या पत्रिकेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहेत. तर आपल्या सगळ्यांना सादर वंदन. मला वाटतं एकदा कार्यकारिणीची नावं घ्यावीतच मी, नाही तर परत नको आमच्या अरविंद बाबांची भेट घ्यायला. तसं काही नाही आहे म्हणा. श्रीमान ज्ञानेश्वरजी गावडे, श्रीमान प्रकाशजी आगरे, श्रीमान जीवन पाटील, रामदास आतकोले, राजेशजी पातेरे, दीपकजी धांद्रत आणि परेशजी लाड, महेंद्रजी चौगुले, आणखी खूप मंडळी याच्यामध्ये आहे. तर आपल्या सगळ्यांचं कोटी कल्याण असो. आपल्या सगळ्यांच्या हातनं अशीच ही पवित्र कर्म घडत राहावं. आज दिवसभरामध्ये आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाची रूपरेषा आखली आणि खूप एवढी मोठी पारितोषिकं आणि सगळ्यांना म्हणजे सहभाग झालेल्या लोकांना तर प्राप्त होणारच आहेत. बक्षीससुद्धा आहे, तर काही प्रमाणात मानधनसुद्धा आहे. तर हे सगळं सुंदर असं नियोजन आणि या सुंदर अशा नियोजनामध्ये आम्ही इथे येऊन पोहोचलो. खरं तर या सगळ्यांचा नामोल्लेख करण्यामध्ये एक खूप चांगलं नाव घ्यायचं राहून गेलं माझ्याकडनं. विकासजी, किती भिकाजी सुतार. गुरुजी तुमच्यासाठी पण आम्ही टाळी वाजवतो. फार सुंदर वाजवतात राहुल दादा, फार सुंदर. तर आधी करून सर्व इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार मंडळी असतील सगळ्यांना सादर वंदन. सप्रेम जय हरी. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, उद्योग, व्यापार, व्यवसाय सर्व क्षेत्रामध्ये मातब्बर असणारी मंडळी. आमचं अज्ञान आहे की आम्हाला सगळ्यांची नावं माहिती नाही आहेत, पण पहिल्या खुर्चीवरती बसलेले सर्व सन्माननीय व्यक्ती, सन्माननीय मंडळी, ठाकूर दादा आहेत, आमदार साहेब, दादांसाठी सुद्धा आपण एकदा दादांना सप्रेम जय हरी. आणि वेळ न घालवता आपण चिंतनाला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल एक 10 वाजेपर्यंत जेवढं आपल्याला चिंतन करता येईल तेवढं आपण चिंतन मांडू, बरोबर ना? कारण दिवसभर बरी माणसं इथं आहेत, बरीच माणसं आहेत दिवसभर ना. त्याच्यानंतर बक्षीस वितरण नंतरच होईल असं वाटतं. ही बक्षिसं पाहू,
कारण अजून काही कुणाच्या हातात नाही पडलेली. हातात पडली असते तर इथं कुणी सगळी घरी गेली असते. त्याच्यामुळे जास्तही तुम्हाला तपस्या न करायला लावता वेळेमध्ये सुंदर चिंतन करून आपण सेवेची सांगता करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे आणि या कार्यक्रमाचं औचित्य फार सुंदर आहे, फार सुंदर. 25 वर्ष झाले हे भजन मंडळ रेल्वेच्या प्रवासामध्ये नामसाधना करतं. अशाच थोड्याशा अंगाला या साधनेला समजावून सांगण्यासाठी, बळ देण्यासाठी हा अभंग निवडलेला आहे. अभंग आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा. शांतीब्रह्म एकनाथ महाराज महान संत आहेत. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या बद्दल बोलेल मी, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. वारकरी संप्रदायामध्ये जी संत पंचायतन आहे त्या संत पंचायतनमध्ये नाथ महाराजांचं स्थान फार सुंदर आहे. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर जिने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा भक्कम आधार माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत. शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. नाथ महाराज शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि संत आहेत. हा त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये आहे त्यांना शांतीचे सागरनाथ महाराज म्हणतात. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराज एवढे महान संत आहेत, त्यांचं महत्तम मी तुम्हाला सांगते आहे. पण आता अचानक मला एक गोष्ट आठवली, कदाचित बोलण्याच्या ओघात मी विसरून जाईल. काल गणेश जयंतीचा महापर्व काळ होता. आज बरीच लोक गणेश बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी निघालेली आहेत. पण गणपती बाप्पांच्या स्मृतीमध्ये किंवा त्यांच्या चरित्रातला एक छोटासा भाग सांगते अगोदर. गणपती बाप्पा वाकड्या सोंडेचे, तुटलेल्या दाताचे, सुटलेल्या पोटाचे, अखूड बोटाचे, अब्रगब्र शरीर असणारे, हत्तीचं मस्तक असणारे, पण बुद्धीमध्ये सगळ्यात सरस, सगळ्यात मोठा मान ज्यांना देवदेवतांमध्ये आहे, अशा गणपती बाप्पांच्या जन्माची कथा ऐका. आपल्या सगळ्यांना माहिती आहे गणपती बाप्पा माता पार्वतीनं अंगावरच्या मळापासून बनवले, बरोबर? झोपल्या का काय? माझ्याकडे पहा. अंगावरच्या मळापासून गणपती बाप्पांना बनवलं म्हणजे अंगावरच्या मळाला मुलाचा आकार दिला आणि मूळ गणपतीचं आवाहन करून त्याच्यामध्ये प्राण ओतले. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा, जय जय रघुवीर समर्थ. मूळ गणपतीचं आवाहन केलं, प्राण ओतले, लेकरू उठून उभं राहिलं. बाळानं विचारलं, आई माझं काम काय? बेटा, मी स्नान करत असताना कुणालाच आतमध्ये येऊ द्यायचं नाही, हे तुझं काम. आई, मी एखाद्याला अडवलं आणि अडवणारानं मला विचारलं, आम्हाला अडवणारा तू कोण, माझं नाव काय? बेटा, नाव सांगते मी तुझं. एखाद्याला तू अडवलं आणि अडवणारानं जर विचारलं, आम्हाला अडवणारा तू कोण, तर बेटा नाव सांग. तू माझ्या विनयाचं रक्षण करशील म्हणून बाळा तुझं नाव विनायक असेल. गणपती बाप्पांना विनायक भगवान म्हणतात, ते त्यांचं पहिलं नाव आहे. गणपती बाप्पा दारामध्ये बसले, तेवढ्यात पप्पा आले. बाप्पाची आणि पप्पाची लागली भांडणं, आतमध्ये जाऊ देईनात. शिवजी म्हणतात, माझ्या कैलासामध्ये मला आज जाण्यासाठी अडवतोस तू कोण? गणपती बाप्पा बोलले, माता पार्वतीचा पुत्र आहे मी. पार्वतीचा पुत्र म्हणजे माझा बेटा. आप का नाही खाली माका, तुमचा नाही, मी फक्त आईच आहे. ठीक आहे बेटा, आतमध्ये जाऊ दे. नाही जाऊ देणार. एवढी भांडणं लागली. त्या भांडणामध्ये भगवान शंकरानं गणेशजीचं मस्तक कापलं. तुटलं मस्तक. आई म्हणून किंकाळी ठोकली.
रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेलं बाळ पाहून माईनं हंबरडा फोडला. खूप रडते माता पार्वती. माता पार्वतीचं रडणं पाहून शिवजी विचार करताय, रडते तोपर्यंत ठीक आहे, रागात आली तर कालीहून छातीवर पाय द्यायला सुद्धा घाबरत नाही. माझं मूल जिवंत करून द्या. पार्वती रडू नकोस, तुझ्या मुलाला मी जिवंत करून देतो. नंदी महाराजांना सांगितलं, जा जंगलामध्ये पशुचं असेल, मनुष्याचं असेल, कुणाचंही बाळ उत्तर दिशेला मस्तक करून जे झोपलं असेल तर त्याचं मस्तक कापून आणा. उत्तर दिशेला मस्तक करून झोपलेला जो असेल त्याचं मस्तक कापून आणा. आपल्या जुन्या लोकांना कारणं सांगता येत नव्हती, पण शास्त्र सांभाळत होती जुनी माणसं. आजही आपली जुनी लोक सांगतात, उत्तरेकडे डोकं करून झोपू नका. आपण जर झोपताना उत्तरेकडे डोकं करून झोपलो तर उठताना आपलं तोंड दक्षिण दिशेला होतंय, आणि दक्षिणेकडे तोंड करून उठणं हे आपल्या धर्मामध्ये थोडंसं चांगलं मानत नाहीत. बरं, याचं दुसरं कारण काय? असं मी कुठेतरी ऐकलंय की आपल्या भारत देशाची भौगोलिक रचना अशी आहे, आपण जर उत्तरेकडे डोकं करून झोपलो तर मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता आहे. मग त्यानं ब्रेनचे आजार वगैरे या कारणानं उत्तर दिशेला डोकं करून झोपू नका असं आपल्याला शास्त्र सांगते, किंवा ही कथा सुद्धा शिकवते. काही लोक म्हणतील, ताई मुंबईमध्ये हे सगळं शास्त्र सांभाळणं फार कठीण जातंय, इथे पाय ठेवायचे वांधे आहेत, मग डोकं उत्तरेकडे होतं का दक्षिणेकडे होतं याचा अभ्यास कोणी करावा. पण जमेल तेवढं आपण सगळ्या गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या सगळ्यांना सुख समाधान लाभेल. तर नंदी महाराज जंगलामध्ये आले. एक हत्तीचं पिल्लू उत्तर दिशेला डोकं करून झोपलेलं, मस्तक कापलं त्याचं आणि आणलं. तर हत्तीच्या पिल्लाचं मस्तक भगवान गणेशजीला बसवलं. गणपती बाप्पा उठून उभे राहिले. आईला आनंद झाला. पण माता पार्वती म्हणते, याला देव कोण म्हणल? अब्रगब्र शरीर, मी काही मूर्तिकलेचा क्लास केलेला नव्हता. जमल तशी बोटं, जमल तशी हात, जमल तसे पाय वगैरे बनवलेले मी. असं अब्रगब्र शरीर, त्याच्यामध्ये हत्तीचं मस्तक. मग माझ्या मुलाला कुणी देव म्हणणार नाही, तो दिसायला सुंदर नाही, त्याला काही मान सन्मान भेटणार नाही, त्याच्या मंदिरात कोणी जाणार नाही, म्हणून रडतायत. भगवान शिवजीनं सांगितलं, पार्वती काळजी करू नको, मी वरदान देतो. 33 कोटी देवांच्या पूजेमध्ये पहिला अग्रपूजेचा मान तुझ्या गणेशाला असेल. आणि गणपती बाप्पांची पूजा केल्याशिवाय इतर देवदेवतांची पूजा सुद्धा सिद्ध होणार नाही, कारण इतर पूजेच्या सिद्धतेसाठी हाच सिद्धिविनायक असेल. अशा पद्धतीनं खूप आशीर्वाद प्राप्त झाले आणि जिकडे तिकडे आज गणपती बाप्पांचा गौरव आहे. गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता देवता आहे. गणपती बाप्पा ही उद्योगाची देवता आहे. उंदरावरती बसलेले आहेत. उंदीर शब्दाचा अर्थ होतो उद्योग. हा देवच उद्योगावर बसलेला आहे. माझ्या घरामध्ये गणपती बाप्पांचं पूजन होतं सातत्यानं नित्यानं, ती माणसं सारखी उद्योगामध्ये असतात. त्या लोकांच्याकडे वाद कमी असतो, उद्योग जास्त असतो, लक्ष्मी घरामध्ये येत असते. खरं सांगा मला, सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणे गणेशोत्सव कुठे साजरा करतात बरं? महाराष्ट्रात, मुंबईमध्ये, म्हणजे आपला हा शहराचा भाग. सगळ्यात जास्त कुठे गणपती बाप्पांचा उत्सव साजरा करतात? पुण्यामध्ये. हा, कोकणात. म्हणजे हाच भाग झाला पूर्ण. मुंबई असेल, कोकण असेल, हा पूर्ण भाग समुद्र किनारपट्टी. मग मला सांगा, गणपती बाप्पांचा उत्सव या भागात जास्त साजरा करतात. उद्योगात सुद्धा जास्त माणसं कुठली आहेत? याच भागातली लोक जास्त उद्योगामध्ये आहेत. इकडच्या लोकांना अजिबात वेळ नाही. याचा अर्थ असा आहे, गणपती बाप्पांची भक्तिभावानं जी लोक उपासना करतात ना, ती लोक सतत उद्योगामध्ये असतात. त्यांना रिकाम टेकडी कामं करायला वेळच नाही, ते सतत उद्योगामध्ये असतात. हा गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे. म्हणून म्हणतात, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा, अष्टविनायका तुझा महिमा
तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा हो दर्शनाचा चा लाभ घ्यावा दर्शनाचा लाभ घ्यावा दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा विनायका तुझा महिमा कसा सर्वांनी अष्टविनायका तुझा महिमा कसा मोरया मोरया मूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती 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 मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया समोरून येऊ द्या गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती भारत माता की अष्टविनायका तुझा महिमा कसा भगवान गणेशजीची कथा मला सांगणं फार गरजेचं वाटलं कारण आपल्या या शहरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गणपती बाप्पांचा उत्सव साजरा केला जातो. आता आपण नाथांचा जो अभंग सेवेसाठी निवडला त्या अभंगावर आपण चिंतन करत होतो की अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज एवढे श्रेष्ठ संत आहेत. खरं तर नाथांच्या चरित्रामध्ये काही गोष्टी एवढ्या अद्भुत पाहायला मिळतात, एवढ्या अद्भुत की काळावरही ज्यांनी ताबा मिळवला ते नाथ महाराज आहेत. प्रसंग सगळ्यांनी कांदिवून ऐका. नाथ महाराजांनी देह ठेवला आणि चौघाच्या खांद्यावरती नाथ महाराज निघाले. पैठण क्षेत्रामधून पैठण गावातून नाथांची प्रेतयात्रा निघालेली आणि प्रेतयात्रा चालली. एक बाई तिच्या मुलीचं नवीन लग्न झालेलं, ती आपल्या मुलीला सासरी वाटी लावत होती आणि आपल्या मुलीला सासरी वाटी लावते तेवढ्यात तिनं ही प्रेतयात्रा पाहिली. त्या बाईला थोडंसं वेगळं वाटलं आणि ती म्हटली, या नाथ महाराजांना आजच मरायला आलं होतं का? खरं सांगा मला, मरण काही कुणाच्या हातात असतं का हो? झोपले का काय तुम्ही? मरण काही कुणाच्या हातात नसतं. 5 गोष्टी ईश्वरानं माणसाच्या हातात ठेवलेल्या नाहीये. विवाहर्थश्च मरणम अन्न जननमेवच. विवाह, पैसा, अन्न, जन्म आणि मृत्यू या 5 गोष्टी परमेश्वराच्या हातामध्ये आहेत, त्या माणसाच्या हातात नाहीयेत. लग्न कधी कुठे कुणासोबत होणार ही गोष्ट ठरलेली आहे. नाही तर लोक दिल्लीपर्यंत स्थळ पाहत जातात आणि आपल्याच कॉलनीमध्ये जमतं. कॉलनीतली मुलगी आतापर्यंत का दिसली नाही? वेळ आलेली नव्हती. अन्न कुठे कधी काय खायला मिळणार ही सुद्धा गोष्ट ठरलेली आहे. जन्म कुठे होणार आपला ही सुद्धा गोष्ट ठरलेली आहे. जन्माला कुठे यायचं ही गोष्ट अजिबात आपल्या हातात नाहीये. जन्माला कुठे यायचं ही गोष्ट जर तुमच्या माझ्या हातात असती तर सगळीच माणसं श्रीमंत लोकांच्या घरात जन्माला आली असती. गरिबाच्या घरामध्ये कोणी जन्माला आलं नसतं. पण परमेश्वराने ही गोष्ट अगदी स्वतःकडे ठेवलेली आहे. एक गोष्ट आहे पहा, जन्माला कुठे यायचं हे जरी आपल्या हातात नसलं तर जिथे जन्माला आलो तिथे चांगली कर्म करून, कर्तृत्व करून आमच्या राहुल दादासारखं स्वतःला सिद्ध करणं ही गोष्ट मात्र आपल्या हातामध्ये आहे. भले कुठे यायचं हे नाही आपल्या हातात. महाराष्ट्रात आता जी नवोदित मंडळ आहे खूप चांगलं गाणारी, त्या लोकांच्या परिवाराला, कुटुंबाला असं काही खूप शास्त्रीय संगीताचा वारसा अगोदरपासून प्राप्त आहे असं अजिबात नाहीये.
पण काय म्हणतात ना की स्वाती नक्षत्रावर जेव्हा शिंपल्यामध्ये पाण्याचा थेंब पडतो ना तेव्हा तो मोती होत असतो ना, असे हे मोती रत्न जन्माला आलेले आहेत. तर कुठे जन्माला यायचं हे हातात नाही, पण जिथे जन्माला आलो तिथे चांगली कर्म करून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणं म्हणे का मरण्याची सरे. विषय असा चाललेला आहे की जन्माला कुठे यायचं हे हातात नाही, पण जिथे जन्माला आलो तिथे चांगली कर्म करणं हे आपल्या हातामध्ये आहे. कर्तृत्व लक्षात घ्या, आपल्या कर्तृत्वाचं कौतुक होत असतं. आणि मी सांगत होते आता तुम्हाला की जन्म आपल्या हातात नाही, आपला मृत्यू आपल्या हातात नाही, अन्न कुठे किती मिळणार, धन कुठे मिळणार, याही गोष्टी आपल्या काही हातात नाही आहेत. 5 गोष्टी आपल्या हातात नाही. मग ती बाई म्हणते आज नाथ महाराजांना आजच मरायला आलं होतं का. नाथ महाराजांना कळालं की आपल्या मरणाची अडचण या बाईला झाली. नाथ महाराज उठून बसले. कुठं? चौघाच्या खांद्यावर, खांदेकरी घेऊन चाललेले. आणि नाथ महाराज वरती उठून बसले. आता मला सांगा, एखाद्या प्रेताला खांदेकरी घेऊन चाललेत आणि ते प्रेत उठून बसलंय आणि खांदेकऱ्यांना म्हणतंय थांबा, खांदेकरी नीट राहतील काय? काय अवस्था होईल खांदेकऱ्यांची, किती घाम फुटला असेल या लोकांना. ऐका, प्रेत झालं तर सरळ स्मशानापर्यंत जावं, उगीच प्रेत मध्येच उठून बसावं आणि त्यानं घरी यावं. घरची लोक रडत असतात, घरची लोक खूप रडतात आणि प्रेत दारात उभं आहे आणि ते म्हणताय रडू नका मी वापस आलो. हे थोडंसं चित्र डोळ्यासमोर उभं करा. नाथ महाराज खांद्यावर उठून बसले. नाथ महाराज म्हणतात बाई तुझ्या मुलीला वाटी लाव, मी नंतर मरतो. हे जमणार नाही आपल्याला. नाथांनी पुन्हा काही दिवसांनी देह ठेवला. चौघाच्या खांद्यावर निघाले, पण ज्यांनी खांद्यावर घेतलं त्यांनाच गर्व झाला, आम्ही नसतो तर. नाथ महाराज म्हटले उभं आयुष्य, एवढं ज्ञान एवढं धन परमेश्वरानं दिलं, पण थोडा सुद्धा अहंकार माझ्याकडे लागू दिला नाही मी. आणि जाते वेळेला या अहंकारी लोकांच्या खांद्यावर कशाला जाऊ मी. अहंकाराचा वारा सुद्धा नको मला यांचा. उतरले नाथ महाराज, गोदावरीमध्ये जाऊन जलसमाधी घेतली. तिथून काही फुलं मंजुळा वगैरे बाहेर आल्या, त्याचीच समाधी पैठण क्षेत्राला आहे. तर या चरित्र भागातून मला सांगायचंय, काळावर ज्यांनी ताबा मिळवला ते नाथ महाराज. याच्या पुढे ऐका, काळावर ज्यांनी ताबा मिळवला, नवल नाही, काळाचा बाप ज्यांनी राबवला ते नाथ महाराज आहेत. कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे. 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 अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाये. अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाये. अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाये. निळा वंदित्याचे पाये. ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी. कावडीने किती प्रमाण द्यावेत, किती पुरावे द्यावेत. विश्वाचा मालक नाथ महाराजांच्या घरी राबला. खरं तर राहुल दादाच्या गळ्यातून एक प्रमाण ऐकायचं आहे, अबीर गुलाल उधळीत रंग. अबीर गुलाल उधळीत रंग. अबीर गुलाल 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 गुलाल. अबीर गुलाल अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. सगळे तुम्ही लक्ष देऊन ऐकताय असं गृहीत धरून बोलते मी पुढे की विश्वाचा मालक नाथ महाराजांच्या घरी राबला. त्यानं नाना प्रकारची सेवा कामं केली. विश्वाच्या मालकानं नाथ महाराजांची भक्ती ती साधना एवढी उंचीची आहे. नाथ महाराज मंदिरामध्ये जातात नवल नाही. मंदिरातला देव नाथांच्या घरी आला आणि नाथ महाराजांचं घरच मंदिर झालं. एवढी सुंदर साधना नाथांनी केली. याच्यातून शिकायचंय आपल्याला. आपणही आपल्या जीवनामध्ये भक्ती अशी करा, अशी भक्ती करा. आपण मंदिरामध्ये जातो नवल नाही, मंदिरातला देव आपल्या घरी यावा आणि आपलं घर मंदिर व्हावं. अशी भक्ती करावी आपण आपल्या जीवनामध्ये. अशी भक्ती करावी आपण आपल्या जीवनामध्ये की आपण भगवंताचं उचिष्ट प्रसाद म्हणून खातो नवल नाही. देवाना सुद्धा कधीतरी आपलं उष्ट खाल्लं पाहिजे. ही भक्ती नाही, भक्तीची पराकाष्ठा आहे. प्रश्न पडेल तुम्हाला सगळ्यांना, देव कुठं भक्ताचं उष्ट खातो का? का खात नाही? कोण कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. शबरी आईची उष्टी बोरं खाल्ली भगवान परमात्मानं. तर जीवनामध्ये भक्ती अशी करा, आपण भगवंताचं उष्ट प्रसाद म्हणून खातो नवल नाही. देवानं आपलं उष्ट खाल्लं पाहिजे. अशी भक्ती करा जीवनामध्ये. आपण देवाला काही ना काही मागतो, अशी वेळ आणा की देवानं आपल्याला कधीतरी काहीतरी मागितलं पाहिजे. अशी भक्ती करा जीवनामध्ये. आपण भगवंताचं भजन करतो नवल नाही, देवानं आपलं भजन केलं पाहिजे. प्रश्न पडतोय तुम्हाला सगळ्यांना की देव कुठं भक्ताचं भजन करत असतो का? का करत नाही? वृंदावनामध्ये अशी एक महिला भक्त आहे, तिच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालं. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली. बिना परिणय के ओ प्रेम की पुजारन, बिना परिणय के ओ प्रेम की पुजारन, कान्हा की पटरानी हो गई, कान्हा की पटरानी हो गई. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली आहे. 2 अक्षरी तिचं नाव आहे. ते नाव मी तुम्हाला विचारणार आहे. 2 अक्षरी तिचं नाव आहे. बरसाणा तिचं गाव आहे. तिच्या नावाला वेलांटी आणि उकार नाही. तिच्या नावाला 2 काने आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. त्या 2 कान्यामध्ये कान्हा लपलेला आहे. तिचं नाव राधा आहे. राधा राणी भगवान श्रीकृष्ण परमात्माचं भजन करते नवल नाही, भगवान तिचं भजन करतात. राधा 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 भगवान परमात्मानं भजन करावं. राधा के बिना श्याम आधा धा 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 धा, राधा के बिना श्याम आधा, कहते राधे श्याम रे, जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम, जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम. बोलो राधे बोलो राधे, बोलो राधे 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 राधे, बोलो राधे बोलो राधे, बोलो राधे, बोलो राधे 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 राधे. राधा के बिना श्याम आधा धा 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 धा, राधा के बिना
बोलो राधे बोलो राधे बोलो राधे बोलो राधे सर्वांनी राधा 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 भजन आमच्या सोबत टाळी वाजवत करा. प्रेमानं राधा राधा भगवान श्रीकृष्ण परमात्मा राधा राधा भजन करताय तर आपण का करू नये. खरी भक्त मंडळी खरी साधक मंडळी तर म्हणतात मुझे दुनिया से नहीं कोई काम रे मैं तो रटू राधा राधा ना. मुझे दुनिया से नहीं कोई काम मैं तो रटू राधा राधा ना. राधा 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 बोल राधा राणी सरकार की. राधा के बिना श्याम आधा कहते राधे श्याम रे ओ जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम. तर अशी भक्ती करावी जीवनामध्ये. आपण भगवंताचं भजन करतो नवल नाही देवाना आपलं भजन केलं पाहिजे. नाथ महाराजांच्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टी लागू होतात. नाथ महाराज महान संत आहेत, महान संत. नाथ बाबांची प्रत्येक गोष्ट ही सुंदर आहे, दिव्य आहे, अद्भुत. आणि एक गोष्ट सांगते तुम्हाला, आपलं भजनी मंडळ जे आहे भजन मंडळ 25 वर्षापासून आपण ट्रेनमध्ये प्रवास करता. ट्रेनमध्ये प्रवास करत भगवंताचं भजन करता. म्हणजे काही लोक म्हणतात ना आमच्याकडे वेळच नाही. तुमच्या एवढे घाईतली माणसंच नाहीत खरं जर पाहिलं तर. कामाला जायचं एवढ्या दूर 1 घंट्याचा प्रवास म्हणजे बरंच अंतर झालं. तर एवढ्या दूरवर कामाला जाऊन पुन्हा वापस यायचं, त्या वेळेमध्ये आपण भगवंताचं भजन करायचं ही साधी गोष्ट नाही आहे. तर सांगेन तुम्हाला, अंतःकरणातून भक्ती करणारे, नामस्मरण करणारे नामसाधक मंडळी यांचं भजन खरंच भगवान करतो. एकदा नारदजी त्रैलोक्यात भ्रमण करत 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 राजा अंबरीशीकडे आले. आणि अंबरीशीकडे आल्यानंतर राजा अंबरीशीनं स्वागत केलं. आगतम स्वागतम सुस्वागतम. या गुरुदेव बसा, आनंद वाटला तुम्ही आलात आमच्याकडे. पाद्यपूजा केली, तिलक केलं, आरती ओवाळली, पुष्पहार गळ्यामध्ये घातला, प्रसाद दिला, दर्शन घेतलं आणि विचारलं, नारदजी तुम्ही आलात आमच्याकडे, आमचं अहोभाग्य, खूप आनंद वाटतोय आम्हाला. पण तुमच्या हातामध्ये मला एक हिरव्या रंगाचं रजिस्टर दिसतंय. ते रजिस्टर कसलं आहे? आजपर्यंत तुमच्या हातामध्ये वीणा, झांज असं पाहिलंय. हे रजिस्टर पाहतोय, काय आहे याचं विशेष नेमकं? तुम्ही घेऊन फिरताय. नारदजीनं सांगितलं, राजा अंबरीशा, हे जे रजिस्टर आहे ना ते काही खास आहे. म्हणे काय खास आहे? त्याच्यात विशेष काय आहे? म्हणे जी लोक भगवंताचं भजन करतात ना, तर त्या लोकांच्या नावाची यादी याच्यामध्ये आहे.
आता भजन करणाऱ्यांना थोडी उत्सुकता असतेच ना की आपलं नाव असेल का नाही त्याच्यामध्ये. मग अंबरीशीजी म्हणतात, महाराज मला ते रजिस्टर पाहायला मिळेल का? हो म्हणे, पाहून घ्या. पाहिलं, पहिल्या नावापासनं शेवटच्या पानापर्यंत पाहिलं. अंबरीशी राजाला आजूबाजूची म्हणजे जोरच्या बैठकीतल्या लोकांची खूप नावं दिसली, पण राजा अंबरीशीचंच नाव दिसलं नाही. राजा अंबरीशीला वाईट नाही वाटलं, पण एका गोष्टीचं खंत वाटली की अजून आपण या यादीमध्ये आलो नाही, म्हणजे आपल्याला अजून नामसाधना करावी लागणार आहे. चांगली लोक प्रत्येक गोष्टीतून चांगलं घेण्याचा प्रयत्न करतात. आपलं नाव नाही आलं म्हणून काही देवावर नाराज नाही झाले. एवढ्या दिवसापासून आम्ही भजन करतोय तरी आमचं नाव त्या यादीमध्ये नाही, ही भक्ती खरी नाही, सगळं खोटं आहे असं म्हणणारी लोक आहेत. वर्षातून कुठे एकदा पंढरपूरची वारी करतात आणि देवाला गुन्हेगारासारखं भेटीस धरतात. आम्ही एवढं भजन करतो, एवढी वारी केली तरी तुला आमची दया काय येत नाही? म्हणजे अजूनही त्या भक्तीमध्ये आपली परिपक्वता झालेली नाही असा त्याचा अर्थ आहे. वाक्य माझं कान देऊन ऐका आणि पटलं तर त्याच्यावर विचार करा आणि घरी घेऊन जा. खरी भक्ती करणारा माणूस, खरा साधक जेव्हा खऱ्या साधनेला प्राप्त होतो ना, तर त्याच्या जीवनात एकही तक्रार राहत नाही. सगळ्या तक्रारी संपून जातात त्याची अशी अवस्था होते. खरी भक्ती करणाराची, खरी साधना करणाराची अशी अवस्था होते, देवा तुला जसं ठेवायचं तसं ठेव, फक्त तुझं भजन माझ्याकडनं घडू दे, एवढंच कर. चाहे जैसे मुझे रख लो, कुछ ना कहूंगा मैं, तेरा ही था तेरा ही हूँ, तेरा रहूंगा मैं. चाहे जैसे मुझे रख लो, कुछ ना कहूंगा मैं. खरी साधना जेव्हा माणसाला प्राप्त होते, साधक अवस्था प्राप्त होते, त्या दिवसानंतर जीवनात एकही प्रश्न राहत नाही. पण कधीतरी वर्षातून एकदा पंढरपूरची वारी करतात आणि लोक देवाला गुन्हेगारासारखं कटघऱ्यात उभं करतात आणि स्वतः वकील नाही, जजच होतात डायरेक्ट. माझं बोलणं तुमच्या लक्षात येत आहे असं गृहीतच धरते मी. बरं, मी सांगत होते तुम्हाला की राजा अंबरीशी काही नाराज नाही झाला. अंबरीशीला वाटलं की आपलं नाव यादीत नाही, म्हणजे अजून आपल्याला साधना करावी लागणार आहे. नारदजी गेले आणि काही दिवसांना पुन्हा आले. जेव्हा आले तेव्हा त्यांच्या हातात आणखी एक रजिस्टर होतं, पण हे लाल रंगाचं रजिस्टर होतं, फक्त रंग बदललेला होता. नारदजीने अंबरीशाने विचारलं, गुरुदेव मागच्या वेळेला आलात तेव्हा एक रजिस्टर होतं, आजही आलात एक रजिस्टर आहे पण रंगात फरक आहे. पहिलं हिरवं होतं, आता लाल आहे. काय याचं विशेष आहे? अंबरीश राजाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नारदजी देत आहेत. म्हणजे राजा, मागे जे रजिस्टर होतं त्या रजिस्टरमध्ये भगवंताचं भजन करणाऱ्या भक्तांची यादी होती, आणि आता जे रजिस्टर आहे, हा म्हणे बोला ना, मग या रजिस्टरचं काय विशेष आहे? म्हणे हे जे रजिस्टर आहे, ही जी कॉपी आहे, ही जी नोटबुक आहे, तर या रजिस्टरचं विशेष असं आहे, याच्यामध्ये जे देवाचं भजन करतात त्यांचं नाव नाही, मग देव ज्यांचं भजन करतो त्यांचं नाव आहे. राजा अंबरीशाला वाटलं तर आपलं तर नाव आता येणारच नाही, कारण पहिल्याच रजिस्टर मध्ये नव्हतं, याच्यात कुठनं येणार. पण तरी एक उत्सुकता असते माणसाला, कुणाकुणाची नावं आहेत, आपल्या अगलबगलचं कुणी आहे का, आजूबाजूचं आहे का, पाहावं किमान. म्हणून रजिस्टर मला पाहायला मिळेल का? अंबरीश राजानं रजिस्टर हातात घेतलं, डोळे झाकले, देवा कोण असेल तो भाग्यवान पहिला की त्याचं नाव पहिलं असेल या यादीमध्ये. अंबरीशीनं वरचं पुठ्ठा बदलला आणि पहिल्या पानावर पहिलं नाव वाचलं, ते होतं राजा अंबरीशीचं. दृष्टांत संपला. या दृष्टांतातून मला एवढं सांगायचं आहे की आपण भगवंताचं भजन करतो नवल नाही, भगवान सुद्धा आपल्या भक्ताचं स्मरण करत असतो. कुणाकुणाचं भजन करतात भगवान? प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदालभ्या रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादिन पुण्यारिणाम परम भागवताम नमामि.
सगळ्या भक्त मंडळीचं भजन भगवान परमात्मा करत असतो. खरं तर ही आपल्या सगळ्यांची नामसाधना 25 वर्षापासून चालली आहे. आपलंही दोन्हीपैकी कोणत्या तरी एका रजिस्टरमध्ये नाव आहेच आहे बरं का. हे आपल्या भजनी मंडळाचं सांगते तुम्हाला. दोन्हीपैकी आता कोणतं आहे तेवढं परफेक्ट सांगायला मी काय तेवढी परफेक्ट नाही आहे, पण कोणत्या तरी रजिस्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं नाव आहे. विठाला 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 विठाला. तर अशी विशेष भक्ती करणारे नाथ महाराज, ते नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आवडे देवासी तो एका प्रकार, 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 आवडे देवासी तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. नामाचा उच्चार रात्रंदिवस, 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 तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हे आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. जय हो. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. सगळ्यांनी कान देऊन ऐका. भगवान परमात्माला काय आवडतं नाथ महाराज अभंगात सांगतायत. पण या पहिल्या म्हणजे अभंगाचं पहिलं जे चरण आहे त्या चरणामध्ये पहिला शब्द फार मोलाचा आहे, आवड. कारण आवड शब्दाभोवती माणसाचं पूर्ण जीवन फिरतं. लहान लेकरांची आवड वेगळी आहे, महिलांची आवड वेगळी आहे, पुरुषांची आवड वेगळी आहे, देवाची आवड वेगळी, संतांची आवड वेगळी. थोडी वर्गवारी आवड पाहू आपण. लहान लेकरांना सगळ्यात जास्त आवडतं खोड्या करायला. माणसं कीर्तन ऐकतात आणि ते तिकडे खेळ खेळतात. लेकरांची आवड आहे. लहान लेकराला खोड्या करायला आवडतं. कधीच देवासारखी बसणार नाहीत. काही काही घरामध्ये असं असतात ना, आमचा बाळू एवढा देवासारखा आहे, पण त्याचा खरा अवतार घरात पाहुणे आल्यानंतरच कळतो. घरात पाहुणे आले ना, लेकरं उलट्याच उड्या मारायला चालू करतात. आजपर्यंत या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही की लेकरं उलट्या उड्या का मारतात म्हणून. मी काही उडीच्या विरोधात नाहीये, मारू द्या. शहाणी माणसं उड्या मारतात, लहान लेकरांना उड्या मारल्या म्हणून काय फरक पडला. पण उडी आई जवळ मारावी, वडिलांच्या जवळ मारावी का पाहुण्याच्या थोबाडावर उडी मारत असतात. लहान लेकरं खूप गडबड करतात, गोंधळ घालतात, खूप खोड्या करतात. लहान लेकरांची आवड. लहान लेकरांना खोड्या करायला आवडतं. तुमची आमची लेकरं खोड्या करतात नवल नाही. विश्वाचा मालक जेव्हा लहान होऊन आला ना, तेव्हा त्यानं सुद्धा खोड्या केल्या.
हाती घेवो निया काठी शिकवीते जग जेठी यमुनेची माती खाशी का 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 बाबा खोड्या नको करू माझे बाबा हो खोड्या नको करू माझे बाबा हो खोड्या नको करू माझे बाबा हो खोड्या नको करू माझे बाबा 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 खोड्या नको करू माझे बाबा हो खोड्या नको करू माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा हो खोड्या नको करू माझे बाबा हो खोड्या नको करू माझे बाबा माझे बाबा माझे बाबा विश्वाचा मालक जेव्हा लहान होऊन आला नाला सोपाराकर जगाच्या बापानं सुद्धा खोड्या केल्या का लहान लेकराला खोडी करायला आवडतं गावच्या पाटलाला म्हातारपणी 2 लेकरं झाली एवढी खोडकर होती नावच त्यांचं ते म्हातारी माणसं आठवड्याला मीटिंग घेऊन परेशान झाली मीटिंग कशाची यांना पकडायची आता वयस्कर लोकांना ही छोटी पोरं हाताला लागतील काय आठवडा मीटिंग घेऊन घेऊन म्हातारी माणसं हैराण झाली एकानं पुढाकार घेतला की त्याचा चष्माच गायब झाला कोणी पुढाकार घेतला त्याच्या हातातली छडी गायब झाली अशी खोडकर लेकरं होती साऱ्या गावाला वैताग आणून सोडला होता त्या गावामध्ये काल्याचं कीर्तन इको देऊ नका माहितलं माझ्या त्या गावामध्ये काल्याचं कीर्तन गावचे पाटील कीर्तनाला आले त्यांना कीर्तन खूप आवडलं आणि मग महाराजांना आग्रह केला महाराज आमच्या घरी चहा प्यायला चाला ना महाराजांनी विचार केला साऱ्या गावाचं मन मोडावं पण पाटलाचं मन मोडू नये पुन्हा कधीतरी या गावात यावं लागेल महाराज म्हटले चला पाटील चहा घ्यायला येतो महाराज आणि पाटील घराकडे निघाले घरात पोहोचले आणि पाटलानं आपल्या लक्ष्मीला आवाज दिला पाटलीन बाई आपल्या घरी महाराज आले चहा ठेवा पूर्वीच्या काळी बोलण्यामध्ये एवढं प्रेम भरलेलं होतं ना एवढा आदर होता पती पत्नी एकमेकाला खूप चांगलं बोलायचे पूर्वी नावानिशी आवाज देत नव्हते आता काळ एवढा बदललाय तुमचंच तुम्हाला नको सांगायला तुम्हाला तुमचा चांगला अभ्यास आहे पूर्वी एकमेकाला खूप प्रेमानं बोलायचे आदरानं बोलायचे पाटील म्हणायचे पाटलीन बाई त्या म्हणायच्या जी आता असं राहिलंय का हो अजिबात असलं काही राहिलं नाही आता आणि हा मी जे बोलते त्याचं तुम्हाला सत्यता पडताळायची असेल ना तर उद्या प्रयोग करून पहा घरात फक्त म्हणा पाटलीन बाई मोठ्या थाटानं म्हणा त्या जी तर म्हणणारच नाही काय तुम्ही इकडंच आईस्क्रीम होणार पुढे काही बोलणारच नाही तुम्ही पण पूर्वी फार छान बोलणं होतं गोडवा होता बोलण्यामध्ये पाटलीन बाई जी 2 कप चहा ठेवा पाटलीन बाईनं चहा ठेवला महाराज सोफ्यावर पाटील खुर्चीवर कुणीकडनं पाटलाच्या कार्ट्याला कळालं आपल्या घरात महाराज आले कार्ट गल्लीत गोट्या खेळत होतं 120च्या स्पीडनं घराकडे पळत निघालो एवढं वेगात पळत आलं असं पळत आलं असलं पळत आलं ज्या सोफ्यावर महाराज बसले होते ते कार्ट त्या सोफ्यावर धनकन बसलं जसं धनकन बसलं तसे महाराज टुनकन उडाले महाराज छताला चिटकले 2 तास येता खाली येणार जसा फॅन फिरायचा तसे महाराज फिरायचे शेवटी आकड्यानं खाली काढून घ्यावे लागले महाराज सोफ्यावर बसल्याने एकच म्हणायचे मी जिवंत आहे का पाटील म्हणतात बाबा टेन्शन घेऊ नका काही झालं नाही तुम्हाला टेन्शन घेऊ नका महाराजांच्या छातीमध्ये धड 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 एवढे घाबरलेले होते महाराज एकदा फॅनकडे पाहायचे एकदा त्या कार्ट्याकडे पाहायचे ते कार्ट महाराजांच्या जवळ सरकत 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 आलं
आणि महाराजांच्या पिशवीत त्यानं हात घालायला चालू केलं. महाराज मनात म्हणायचे नारळ घे नका पण पाकिट घेतलं तर कार्ट मोठं विचित्र पाकिटच घेणार होतं. महाराजांच्या लक्षात आलं जायची पंचायत होईल आपली. महाराजांनी त्याला चिमटा घेतला त्यानं कुई केलं आणि बाजूला गेलं. पण लेकरू मोठं विचित्र ठरवलं त्यानं महाराज बदला लेकर रहूंगा छोडूंगा नाही मैं आपको बदला लेकर रहूंगा. कुठले कुठले डायलॉग बोलत होतं काय कोणाच. थोड्या वेळानं महाराजांच्या समोर आलं. महाराज जुन्या काळातले होते. मोठी दाढी मिशी शेंडी रुबाबातले महाराज होते. कार्ट समोर आलं आणि महाराजांच्या मिशीला कचकन पकडलं. दोन्ही मिशा दोन हातात आणि कचकच ओढायला लागलं. चिकू चिकू करतंय. महाराजांच्या डोळ्याला टचटच पाणी आलं. महाराज म्हणतात बाळ असं दाढी मिशाला खेळू नये. पाटील याला दुसरं काहीतरी खेळायला द्या. पाटील म्हणतात बाबा खेळू द्या त्याला झोका खेळायची सवय. महाराज म्हणतात हे काही झोक्याच्या दोऱ्या नाहीत माझ्या मिशात काढा त्याला बाजूला. कसं बसं कार्ट बाजूला काढलं. तेवढ्यात चहा आला. महाराज म्हणतात पटकन चहा पितो सुटका करून घेतो. महाराजांनी कपातला पूर्ण चहा बशीमध्ये ओतला. बशी तोंडाला लावली. चहा घेतायत महाराज. गरम चहा तोंड भासताय तरी पण महाराज चहा पिताय. ते कार्ट पळत आलं बशीच्या दुसऱ्या बाजूला तोंड लावलं. एकीकडनं महाराज चहा पितायत एकीकडनं ते कार्ट चहा पिताय. योगायोग असा त्याला 15 दिवसापासून सर्दी झालेली होती. सर्दी जाम पिकलेली होती त्याची. आणि तो मसाला काही आताच होता मुक्कामाला 15 दिवसापासून. ते महाराज चहा पिताना सुर्र करायचे कधी फुर्र करायचं. तर गंमत ऐका तर खरी ते फुर्र करताना अर्ध मटेरियल बाहेर यायचं आणि पुन्हा आतमध्ये जायचं. काय सांगू तुम्हाला. तर महाराजांना उलटी यायची वेळ झाली. महाराज जाम चिडले. महाराज म्हणतात बाळा तू एकटाच घे चहा. नाही बाबा तुमच्या सोबतच चहा प्यायचा. बोलायच्या नादात चहाची वाफ गेली पोराच्या नाकात. जोरात शिंकलं ते आछ. जसं शिंकलं तोफेतून गोळा सटकला. बशीमध्ये पडला. चहा काय प्या वाटला असेल का अवघा रंग एक झाला. हातातून बशी सटकली. धोत्रावर पडली. चहा गेला वगळून पण पार्सल धोत्रावरच राहिलं. महाराज खूप चिडलेले होते. महाराज म्हटले पाटील एवढं सोन्यासारखं लेकरू कोणाचं आहे. मोठ्याच्या लेकराला लोखंड म्हणताच येत नाही. सोनंच म्हणावं लागतं जरी नसलं तरी. एवढं सोन्यासारखं लेकरू कोणाचं आहे. सोनं म्हटलं की पाटलाला गर्व झाला. पहिल्यांदा कोणीतरी सोनं म्हटलं होतं. पाटील म्हटले बाबा तुमच्या आशीर्वादानं आमचंच. महाराज म्हणतात बरे आशीर्वाद आमच्या सोनावर आले. महाराज म्हणतात पाटील वा असे सोन्याचे किती तुकडे आहेत तुम्हाला. पाटलानं सांगितलं बाबा फक्त 2. पाटील तुमचं एक सोनं इथं गोंधळ घालते दुसरं सोनं कुठे. पाटलानं सांगितलं बाबा बाहेर तुमच्या बुटात पाणी टाकतंय. दृष्टांत संपला. ही खोडी करण्याची परिसीमा झाली. लेकरांच्या आवडीचा विषय म्हणजे खोडी. लहान लेकराला खोड्या आवडतात. लहान लेकराची आवड सांगितली. महिलांना सुंदर शृंगार सोन्याचे दागिने सुंदर साडी या महिलांच्या आवडीचा विषय आहे. आता पुरुषांच्या आवडीचा विषय पाहू आपण. विठ्ठल 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 विठ्ठल. पुरुष मंडळाला शौर्य चातुर्याच्या गप्पा मारायला आवडतात. पण माझ्या ताई दादांनो माझं बोलणं कान देऊ नाही का. आपण शौर्य चातुर्याच्या गप्पा फक्त चौकात मारतो. घरी आल्यानंतर आपण आपलं शौर्य आणि चातुर्य सगळं विसरून जातो. पण शौर्य आणि चातुर्य म्हणतात कशाला. छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला आठवा. आपल्या डोळ्यासमोर छत्रपती शिवरायांचा तो इतिहास जेव्हा डोळ्यासमोर उभा राहील ना तेव्हा कळेल शौर्य आणि चातुर्य म्हणतात कशाला. शौर्य आणि चातुर्याच्या बळावरतीच आज जे काही आपल्याला सुराज्य प्राप्त झालेलं आहे हे छत्रपती शिवरायांचं योगदान आहे. आज आपल्या गळ्यामध्ये माळ गळ्यामध्ये टाळ भाळावर बुक्का कपाळावर कुंकू दारामध्ये तुळस मंदिरावर कळस महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे. म्हणून शौर्य आणि चातुर्य म्हणतात कशाला ते शिवरायांचं चरित्र अभ्यासा. पुरुषांची आवड सांगितली
संतांना काय आवडतं? माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहीन गुढी, हे संतांची आवड. पण देवाला आवडी देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवान परमात्माला रात्रंदिवस त्याचं भजन केलेलं आवडतं. देवाचं भजन करावं आणि कल्याण आपलं व्हावं. देवाचं नाम घेण्यामध्ये आपलं भलं आहे, फायदा आपलाच आहे, पण करणारा पाहिजे. जो करेल त्याचं कोटी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. किती प्रमाण सांगावीत नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी आय केला. भगवान परमात्माचं नाम स्मरण करण्यामध्ये आपलं कल्याण आहे. वृंदावनामध्ये प्रेमानंद महाराज नावाचे महात्मे आहेत. मागच्या 20-22 वर्षापासून त्यांना दोन्ही किडण्या नाहीत. दोन्ही किडण्या नसणारा माणूस 22 वर्षापासून जिवंत कसा, पहिला प्रश्न. पहाटे 2 वाजता उठून वृंदावनला परिक्रमा करतात. ही त्यांची खूप वर्षाची सेवा आहे. 5 वाजता प्रवचन देतात, 7 वाजता वार्तालाप करतात, 9 वाजता सत्संग असतो. आणि जगभरातले लोक त्यांच्या दर्शनासाठी वेडावलेले आहेत. एका दिवसात व्हिडिओ मिलियनपर्यंत जावा, यूट्यूबला त्यांचा सोडलेला. एवढं त्यांचं महत्त्व. प्रेमानंद बाबांच्या दर्शनासाठी परदेशातून, अमेरिका कॅनडातून लोकांनी यावं. नवल नाही, रशियन लोकांनी यावं, इटालियन लोकांनी यावं. भारतातले तर सगळे स्टार लोक तिथे जातात. नवल काय, प्रेमानंद बाबांच्या दर्शनासाठी पाकिस्तान मधल्या मौलानानं सुद्धा यावं. ही किती विशेष गोष्ट आहे. कोणीतरी विचारलं, बाबा दोन्ही किडण्या नाहीत, तुम्हाला 20 वर्षापासून जिवंत आहात आणि चेहऱ्यावरचं तेज म्हणजे जणू 2.5 वर्षाचं लेकरू आहात तुम्ही. एवढं तेजस्वी तुमचा चेहरा आहे, एवढं तेज, आणि आतापर्यंत तुम्ही जिवंत कसे? प्रेमानंद बाबांनी सांगितलं, मी कसा जिवंत आहे सांगतो. दोन्ही किडण्या नाहीत बरं मला, पण माझी एक किडनी राधा आहे आणि दुसरी किडनी कृष्ण आहे. अहोरात्र श्वासावर राधा 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 एवढंच नामस्मरण करतात. एवढंच सारखं नामस्मरण. एक निरोगी माणूस एका दिवसामध्ये 21,600 श्वास घेतो. त्या 21,600 श्वासावर ते प्रेमानंद बाबांचं आज भजन चालू आहे. अवस्था अशी आहे, सांसों की माला में सिमरूं में पीका नाम, अपने मन की मैं जानूं और पी के मन की राह. सांसों की माला में सिमरूं में पीका नाम. थोड़ा आवाज, हार्मोनियमचा आवाज मोठा. प्रेम पियाला जब से पिया है, प्रेम पियाला जब से पिया है, दिल का है हाल, दिल का है हाल. अंगारों पे नींद आ जाए, कांटों पे आराम, सांसों की माला में सिमरूं में पीका नाम. रात्रंदिवस प्रेमानंद बाबा राधा 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 भजन करताय. जी लोक पाहत असतील बाबांना त्या लोकांना माहिती आहे, पण ज्यांनी अजूनही प्रेमानंद बाबांना यूट्यूबवर पाहिलं नसेल त्यांनी पहा, सर्च करा. 100% तुमच्या जीवनामध्ये काही ना काही परिवर्तन होईल. मग लक्षात घ्या, नामस्मरणाची ही ताकद आहे आणि या कलियुगामध्ये नाम हीच आपल्याला तारणार आहे. ती नाम साधना आपण श्रद्धा सबुरी रेल्वे प्रवासी भजन मंडळ मागच्या 25 वर्षापासून करताय. तुमचं देखील कौतुक आहे, आपल्या सगळ्यांचं कौतुक. आणि विशेष कौतुकाची गोष्ट सांगते, माऊलींची वचनं तुम्ही प्रवासी लोकांनी वास्तवात उतरवली. कोणती? नामस्मरण करण्यासाठी स्थळ काळ वेळाचं बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही,
आणि हे तुम्ही वास्तवात जगलात. भजन करताय तुम्ही रेल्वेमध्ये, आपणही भजन करताय आणि आपल्या भजनामुळे अनेकांचं सुद्धा कल्याण होत आहे. अरे चुकूनही जे कधी देवाचं नाव घेत नसतील, ऐकत नसतील, अशा प्रवाशांच्या सुद्धा कानावरती भगवंताचं भजन पडत असेल, ही किती मोठी पुण्याची गोष्ट तुम्ही करता. काही लोक म्हणतात देवाचं नाव घ्यायला आम्हाला वेळच नाही. काही लोक काय म्हणतात, भगवंताचं नामस्मरण करायला आमच्याकडे वेळच नाही. आणि काहींचं असं म्हणणं आहे भजन करण्यात आमचं मनच लागत नाही. ताईंनो, माझ्या दादांनो, ऐका, भजनामध्ये तुमचं मन लागू द्या, नाही तर नाही लागू द्या, पण भजन करा. का? भजनामध्ये मन लागलंही आणि नाही लागलं तरी भजन तुमचं कल्याण करणार आहे. कसं? जसं आता तुम्ही इथून बसला ट्रेनमध्ये आणि तुमचं काय ठिकाण असेल कुठे उतरायचं, 1 घंट्यानंतर ट्रेनमध्ये बसलात तुम्ही म्हणताय ट्रेनमध्ये ना माझं मनच लागत नाही, माझं मनच लागत नाही. भले तुमचं ट्रेनमध्ये मन लागलंही किंवा नही लागलं तरी तुम्हाला ती ट्रेन तुमच्या ध्येया ठेप्यापर्यंत घेऊन जाणार आहे की नाही? तसं नामसाधनेत तुमचं मन लागलंही किंवा नाहीही लागलं तरी ते तुमचं कल्याण करणारच आहे. म्हणून नाम स्मरण मन लागू द्या किंवा न लागू द्या, पण केलं पाहिजे. आणि काही लोक काय म्हणतात, भगवंताचं भजन करायला आम्हाला वेळच नाही. असाच एक बहादर भेटला महाराजांना आणि एका महात्म्याला म्हणतो, बाबा तुमची कथा ऐकून खूप मनावर परिणाम झाला हो, काहीतरी मला सांगा. म्हणे भजन कर. तो म्हणला, बाबा मला भजन करायला वेळच नाही. महाराज म्हटले, दिवसभरात तू स्वतःला तपास की कोणत्या वेळेत तुझ्या तोंडाला काम नाही, त्या वेळेत भजन कर. त्या बहादराने दिवसभर विचार केला आणि त्याच्या लक्षात आलं जेवढा वेळ आपण बाथरूमला जातो ना तेवढ्याच वेळेला आपल्याला काही काम नसतं. तो म्हटला मी त्या वेळेत भजन करतो आणि त्यानं खरंच भजन चालू केलं. बाथरूमला जायचं आणि बाथरूम मध्ये जाऊन तेवढाच वेळ भजन करायचं. सीताराम 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 कहिए, जाहे विधि राखे राम, वाहे विधि रहिए, वाहे विधि रहिए. त्याचं भजन बाथरूम मध्ये. आता जिथे रामाचं भजन तिथे हनुमानजीला बोलवायची गरज नाही. याचं भजन आतमध्ये ना, हनुमानजीला आनंद झाला, हनुमानजीने उड्डाण केलं आणि त्या दरवाजाच्या समोर उभे राहिले, हनुमानजी भजन करायला लागले. सीताराम 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 कहिए, जाहे विधि राखे राम, ताहे विधि रहिए, ताहे विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाहे विधि राखे राम, ताहे विधि रहिए, ताहे विधि रहिए. ऐका, हनुमानजी दारा, हनुमानजीचं भजन दारात आणि ह्याचं भजन बाथरूम मध्ये. हे बाहेर आलं आणि हनुमानजीनं लक्षात आलं हे कुठं भजन करत होतं. हनुमानजीला एवढा राग आला ना, हनुमानजी म्हटले, गधड्या, अरे इथं भजन करत असतात काय कुठं? हनुमानजीला राग आला आणि हनुमानजीनं त्याच्या पाठीमध्ये असा धडाम ठोका टाकला. आता लागला पहा ठोका, 2 तासापासून असा ठोका टाकला पाठीमध्ये. घाबरलं ते. हनुमानजी म्हटले, थांब तुझी तक्रार करतो देवाकडे. हनुमानजी अयोध्येत आले रामरायाकडे तक्रार करण्यासाठी. रामरायाला काहीतरी सांगणार होते हा घडलेला प्रकार, पण अगोदर देवाचा चेहरा पाहिला. देवाचा चेहरा किती सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. पण पाहिलं हनुमानजीनं देवाचा सुंदर चेहरा सुकलेला आहे. देवा काय झालं, चेहरा उतरलाय तुमचा, काही दुखतंय का, तब्येत बरी नाही का? काही नाही हनुमंता. राघव काही नाही म्हणायचे, पाठीला हात लावायचे. देवा काही नाही म्हणता पाठीला हात लावता. काही मानेवर शिरेवर शिर चढली का मानेची? काही पाठीमध्ये काही करक वगैरे भरली का? काय झालं नेमकं तुम्हाला? पाठीमध्ये काही दुखतंय का तुमच्या? काही नाही हनुमंता, राहू दे. नाही नाही नाही, मला दाखवा काय झालं तुम्हाला. पाहिलं हनुमानजीनं देवाचा अंगरखावरती करून, तो पाठीवर वानराचा छापा होता, हाताचा छापा. हनुमानजी म्हटले, कुणाची एवढी हिंमत आहे, माझ्या देवाच्या पाठीमध्ये मारलं, सोडणार नाही एकाला सुद्धा. भगवान म्हणतात, राहू दे हनुमंता, राहू दे. नाही देवा, कुणाची एवढी हिंमत झाली तुमच्या पाठीमध्ये मारणे? सोडत नाही मी. लाईनच लावली वानरांची, चला पटकन या. प्रामाणिकपणे सांगा देवाच्या पाठीत कोणी मारलं. असं नाही सांगितलं तर हाताचा छापा चेक करणार आहे आणि ज्याचा छापा जुळल त्याला मी शिक्षा देणार आहे. मी
सगळी वानर घाबरली, मनात म्हणतात भगवान हमने कुछ नाही किया, हमें बचाव, आम्ही काहीच नाही केलं देवा, आम्हाला वाचवा, आमची काहीच चूक नाहीये. सगळी वानरं घाबरलेली होती, मनात राम राम म्हणत होती, देवा आमचा हात जोडू देऊ नको म्हणत होती. काय काय प्रत्येकाच्या मनातल्या मनात प्रयत्न चाललेले होते, भगवान हमें बचालो, भगवान हमें बचालो. आणि मग सगळी वानरं यायची, डोळे झाकून पाठीला हाताचा छापा लावायची, नाही जुळला की जय श्रीराम म्हणायची, पुढे पळायची. अशी सगळी वानरं पूर्ण झाली, सगळ्यांच्या हाताचा छापा चेक केला, पण एवढ्या वानरात एकाचाही हात जुळला नाही. हनुमंतराय जास्त टेन्शन मध्ये गेले, देवा एवढ्या वानरांना चेक केलं, एकाचाही छापा जुळला नाही, आणि छापा तर वानराचा आहे, कुणाचाच असेल हा छापा, कसं शोधू मी. भगवान म्हणतात राहू दे हनुमंता, नाही देवा सुट्टी देणार नाही, कुणाचा असेल राहू दे हनुमंता. नाही नाही देवा, तुम्हाला काय वाटतंय? काही नाही, मला असं वाटतंय दुसऱ्याची घरं दाखवायची सोपी असतात. म्हणजे देवा सगळ्यांचे हात तपासतेस हनुमंता, तुझा लावलास का हात? काय देवा माझी थट्टा करताय, मी कशाला तुमच्या पाठीमध्ये मारू? तसं नाही हनुमंता, पण ही बाकीचे लोक शंका घेतील ना, आमचा कसा तपासला हात, स्वतःचा का तपासला नाही? आपण थोडस प्रामाणिक राहण्यासाठी, निर्मळ राहण्यासाठी तू तुझ्या हाताचा पण छापा दे, काही हरकत नाही, मनात काही शंकाच नाही. हनुमानजी आले, हनुमानजीनं देवाच्या पाठीवरच्या छाप्याला जसा हात जुळवला, छापाच जुळला. छापा जुळल्यानंतर हनुमानजी गडबडले, भगवान हे काय झालं, मी तर काहीच केलं नाही याच्यातलं, मी छापा मारलाच नाही, तुम्हाला कसा काय जुळला माझा हात? देवा मला काही कळना, राहू दे हनुमंता, राहू दे, नाही मला सांगा माझं चुकलंय काय नेमकं, हे कसं घडलं माझ्याकडनं? सगळ्यांनी कान देऊ नये का? भगवान म्हणतात हनुमंता, सकाळी तू कुणाच्या पाठीत मारलंयस का? हा देवा तेच तर सांगायला आलो होतो मी, ते राहूनच गेलं. ते सांगायला आलो होतो की गधड बाथरूम मध्ये भजन करत होतं, तिथे भजन करत असतात का, असा पाठीमध्ये ठोका मारला. भगवान म्हटले तोच इकडे उमटला. प्रभू रामचंद्र भगवान की. शिकायचंय याच्यातून काय, जेव्हा भक्त भगवंताच्या नामाचं भजन अंतःकरणातून करत असतात ना, तेव्हा ते भजन भगवान परमात्माला पोहोचलेलं असतं, आणि भगवान परमात्माचं काय म्हणतात ना की ते स्वरूप त्यांना प्राप्त झालेलं असतं. म्हणून भगवान परमात्माचं भजन करण्यासाठी स्थळ काळ वेळाचं बंधन नाही. तुकोबारायांची सुद्धा अवस्था अशी झाली होती, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा. म्हणून तुम्ही भगवंताचं नामस्मरण करावं, देवाला ही आवडणारी गोष्ट आहे. आवडे देवासी तो एका प्रकार, आणि सगळ्यांना आनंद होईल असं एक गोष्ट सांगते तुम्हाला. भगवंताचं जी लोक भजन करत नाहीत अशा लोकांचं जीवन व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. किती व्यर्थ आहे, या लोकांच्या जीवनाला अजिबात अर्थ नाही. कोणत्या लोकांच्या, जी कधीच देवाचं नाव घेत नाहीत, भजन करत नाहीत, अशा लोकांच्या जीवनाला काही अर्थ नाही. त्या लोकांचं जीवन असं आहे, पंछी पंख बिना हाथी दंत बिना, नारी पुरुष बिना, विषा पुत्र पिता बिनहीना, वैसे प्राणी भजन बिना, सुमिरन करले मेरे मना तेरी, बीती उमर हरि नाम बिना रे, सुमिरन करले मेरे मना तेरी, बीती उमर हरि नाम बिना रे, सुमिरन करले मेरे मना तेरी, बीती जाती उमर हरि नाम बिना, सुमिरन करले मेरे मना तेरी, बीती जाती उमर हरि नाम बिना,
सुमिरन करले मेरे मना सुमिरन करले मेरे मना सुमिरन करले मेरे मना मेरे मना मेरे मना सुमिरन करले मेरे मना मेरे मना सुमिरन करले मेरे मना सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना रे सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना नाम बिना हरि नाम बिना खरं तर टाळी आमच्या दोन्ही मृदंगाचार्यांसाठी सुद्धा वाजलीच पाहिजे. तर भगवंताचं नामस्मरण देवाला आवडतं म्हणून आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. अजून काय आवडतं बरं देवाला? तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळगळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. भगवान परमात्माला वारकऱ्यांनी भाविकांनी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातलेली आवडते. देवाला आपण आपल्या बाळावर लावलेला टिळा देवाला आवडतो. अंतःकरणामध्ये वारकऱ्यांच्या विषयीच असलेलं प्रेम भगवान परमात्माला आवडतं. काय आवडतं देवाला? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आणना आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार
भगवान परमात्माला आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी केलेली आवडते. ज्याच्या जीवनामध्ये पंढरीची वारी, ज्याच्या गळ्यात माळ, भाळावर टिळा, अंतकरणात वारकऱ्यांच्या विषयीचा कळवळा आणि ज्याच्या मुखामध्ये नामाचा लळा आहे ना, नाथ महाराज म्हणतात ती व्यक्ती देवाची लाडकी असते आणि जगामध्ये त्याचा मान मोठा असतो. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. प्रेमानं भजन करू. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा जय जय रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा जय रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा जय रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा जय रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. माझ्या अल्पमतेने अभंगामध्ये प्रवास करण्याचा प्रयत्न केला. इथे वेळेचं बंधन आहे, अजूनही काही कार्यक्रम शिल्लक असल्या कारणानं माझ्या वाणीला विराम देते.